लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, कामवाली बाई लावण्यासाठी जानू मस्त आयडिया करते। ती कचरा आणते सोप्यावर आणि सगळीकडे टाकून देते। जयंत वरून येतो आणि कचरा बघून स्वतःचं नाक झाकतो। हे सगळं चोरून जानू बघत असते। तो मोठ्याने आवाज देतो, जानू। ती आता येते आणि म्हणते, जयंत काय झालं? तो जानू, इथे कचरा कोणी टाकला? जानू म्हणते, हा कचरा कुठून आला? बघितलं ना जयंत, म्हणून सांगते आपण कामवाली बाई ठेवूया। जयंत हात जोडत म्हणतो, काही पण कर, पण हा कचरा उचल। तेवढे जानूला फोन येतो। ती म्हणते, जयंत कामवाली बाई मिळाली? तो लगेच ती म्हणते, हो इंटरव्ह्यूसाठी येते। तो प्लीज जानू, तूच तिचा इंटरव्ह्यू घे। जानू म्हणते, जयंत आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा नाही, द्यायचा आहे। तो जानू, तू उलटं बोलतेस का? अगं कामवाल्या बाईचा इंटरव्ह्यू घ्यावा लागतो ना। ती म्हणते, जयंत आता असं राहिलं नाही, ज्याच्या इथं बाई काम करते ना त्याचाच इंटरव्ह्यू घेते। अरे बापरे जानू, तू काय ते बघून घ्या। पार्सल येतं म्हणून विना बाहेर येते आणि म्हणते, वरद अरे तुझं पार्सल आले। ताई प्लीज 4000 रुपये दे ना। ती म्हणते, 4000 रुपये? प्लीज प्लीज एवढं वेळेस दे ना। विना पैसे देते आणि पार्सल घेते। व्यंकी, लक्ष्मी, श्रीनिवास आणि विना बोलत असतात। तेवढ्यात पोलीस येतात आणि वरदला विचारतात। श्रीनिवास म्हणतो, काय झालं साहेब? ते म्हणतात, वरद संतोष दळवी कुठे? तुम्ही सांगणार की आम्ही शोधू? आता सगळेच घाबरतात आणि पोलीस घरभर शोधायला लागतात। तेवढ्यात विना पळत जाते आणि म्हणते, वरद अरे चल ना। आई तुला किती वेळा सांगितलं, मी प्रयोग करत असताना माझ्यामध्ये येत जाऊ नकोस। ती म्हणते, अरे तुला शोधत पोलीस आले, पण वरद काय लक्ष देत नाही। तेवढे श्रीनिवास पोलिसांना घेऊन येतो आणि म्हणतो, साहेब हा वरद आमचा नातू। आता पोलीस वरदला बघतात आणि म्हणतात, तू काय करतोस? तुम्ही प्रयोग केला, तुम्हाला दाखवू का? तेवढेच संतोष येतो। आता वरद वायरी एकमेकाला जोडतो आणि मोठा स्फोट होतो। छोटासा डब्बा उडाल्यामुळे संतोषच्या तोंडावर जातो आणि त्याचं पूर्ण तोंड काळं होतं। आता सगळेच हसायला लागतात, अगदी पोलीस पण, आणि विचारतात, बाळा ते जे केमिकल मागवलं तू ह्यासाठी मागवलं का? हो। ते म्हणतात, अरे त्याला मान्यता नाही आहे, ते केमिकल सरकारने कधीच बंद केलं। आणि बाकीच्यांना सांगतात, सांगा खोटी माहिती होती। आता पोलीस तर निघून जातात, पण विना आणि वरद खुदूखुदू हसत असतात। तेव्हा संतोष म्हणतो, काय झालं दात काढायला? ती म्हणती, तोंड बघा आधी। जयंत म्हणतो, जानू प्लीज तू बाईचं बघून घे। तेवढ्यात बेल वाजते। ते दार उघडतात तर दारावर बाई असते। ती आतमध्ये येते आणि नमस्कार करते। जयंत म्हणतो, जानू तू एवढ्यात बाई लावू नकोस हा, बघ ना मला तर तिच्यावर संशयच येतो। जानू म्हणते, जयंत अरे असं काय करतो? तू बघितलं ना घरामध्ये कसा कचरा होता? तेवढ्यात खाली पाल पडलेली असते। जानू त्याच्याकडे बघते आणि मोठ्याने किंचाळते। जानू काय झालं? ती म्हणते, जयंत तिथे पाले। आता तिच्यापेक्षा जयंतच जास्त किंचाळतो आणि म्हणतो, जानू मला खूप किळस वाटते, मी सगळं सहन करू शकतो पण पाल नाही। तेवढी ती बाई म्हणते, त्यात काय एवढं, मुका जनावर आहे, मी उचलते। ती आता पाल उचलते आणि फेकून येते। जयंत म्हणतो, जानू यांना कामावर ठेव, लगेच ठेव। तो तर वर निघून जातो, पण जानूला खूप आनंद होतो। इकडे भावना आणि सिद्धू आदिराजशी बोलत असतात। आदिराज म्हणतो, मला खरंच वाटत नाही ती निलांबरी आहे। भावना म्हणते, भाऊजी आपण त्यांना समजून घ्यायला हवं। आता तुम्ही दाखवा की सगळी आपलीच चूक आहे, आपण त्यांना समजूनच घेतलं नाही। असं करूनच आपण निलंबर वहिनीला सुधारू शकतो। तेवढ्यात भावनाला फोन येतो आणि ती म्हणते, काय कुठे? आणि ते सिद्धिराज काहीतरी गडबड झाली, आपण ज्या बायका कामाला ठेवल्या होत्या ना त्यांचा फोन होता। आता सिद्धू आणि भावना निघून जातात। निलंबरी रूममध्ये सैरबैर झालेली असते आणि म्हणते, मी अशी किती दिवस रूममध्ये बसणार, यांनी तर माझा फोन पण काढून घेतला। आता ती जाते आणि बेडवरची गादी उचलते आणि त्याखालून एक मोबाईल काढते। सिंचनाला फोन करून म्हणते, सिंचना कशी आहेस ग तू? सिंचना म्हणते, वहिनी माझं सोड, तू बोल कशी आहेस? काल तुला बाबा आणि दादा खूप ओरडले असतील। निलांबरी म्हणते, हो ते तर आहेच, पण काय ग हरीच्या मैत्रिणीबद्दल काही कळालं का? सिंचना म्हणते, हो। निलांबरी म्हणते, तेच ना, त्या बायका मंगळसूत्र घालत नाही, कुंकू लावत नाही, तरी त्यांना सगळे हक्क, आणि आपलं काय, आपण एवढं सगळं करतो तर काहीच हक्क नाही। तू तर एवढी सुंदर आहे, गळ्यातलं मंगळसूत्र काढलं ना तुझ्या मागे पोरांची लाईन लागेल। सिंचना म्हणते, हो वहिनी, ती अगदी खरं, आणि फोन ठेवते। आता सिंचना स्वतःचं मंगळसूत्र पकडते। श्रीनिवास आणि वरद असं काही बनवतात आणि व्यंकीला म्हणतात, तू सायकल चालव, फक्त पॅन्डल मारायचं नाही। आता व्यंकी बिना पॅन्डलची सायकल चालवत असतो। हे बघून घरातील सगळेच आश्चर्यचकित होतात आणि श्रीनिवास जयंतला फोन करतो। हे ऐकून जयंत शॉकच होतो आणि वरद बोलायला लागतो, पण जयंत म्हणतो, बाबांकडे फोन दे। आता वरदला खूप कसं तरी वाटतं,
पण जयंत म्हणतो बाबा मी घरी येतो आ. जानू त्या बाईला घर दाखवते आणि म्हणते जयंत सरांसाठी कॉफी करा. ती बाई अगदी गोड म्हणते त्यांच्यासाठी करते आणि तुमच्यासाठी. जानू म्हणते साखर ती तुम्हाला अर्धा चमचा लागतो. जानू म्हणते तुम्हाला कसं माहिती. ती आता कॉफी करायला लागते आणि जास्त कॉफी टाकत असते. जानू म्हणते एवढी. ती म्हणते मला माहिती आहे तुम्हाला कडक कॉफी आवडते. आता जानू तिला पकडते आणि म्हणते कोण आहेस तू, कोण आहे सांग, तुझी आय डी दाखव. ती म्हणते अहो यांना सांगितलं होतं माझं आय डी कार्ड आणा, पण त्यांना खूप ऊन लागतं म्हणून ते जातच नाही. जानू तिचे हात पकडते. तेव्हा विश्वा म्हणतो जानू. आता जानू तर एवढी हादरते आणि म्हणते विश्वा तू. दोघं बोलत असतात तेवढ्यात जयंत येतो. आता दोघंही घाबरतात. जयंत म्हणतो जानू तू यांना माझ्यासाठी कॉपी करायला सांगितली. ती म्हणते हो जयंत. तो प्लीज थर्मासमध्ये देशील का. आणि म्हणतो जानू जरा इकडे येतेस का. आणि हळूच सांगत असतो अगं हिच्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. तेवढ्यात विश्वा येतो आणि म्हणतो सर तुमच्यासाठी कॉफी. तो तर निघून जातो पण जानू हसायला लागते. विश्वा म्हणतो जानू प्लीज असं काही करू नको की जयंतला संशय येईल. आता जानू कधी मोबाईल बघत असते तर कधी पुस्तक वाचत असते आणि विश्वा साफसफाई करत असतो. पण असं करत करत ते प्लॅनिंग करत असतात. जयंत घरी येतो. वरद आणि श्रीनिवासचं भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो बाबा आपल्याला पेटंट रजिस्टर करावं लागणार. ते म्हणतात म्हणजे तो म्हणजे आपलं कुणीही वापरू शकत नाही आणि याचे तुम्हाला खूप पैसे मिळतील. तुम्ही जे बनवलं ना ते अगदी जबरदस्त आहे. तो आता खूप कौतुक करत असतो आणि म्हणतो चला आपण आईस्क्रीम पार्टी करूया. श्रीनिवास म्हणतो माझ्याकडून. विना म्हणते वरद काकांना नमस्कार कर. तो नको नको. जयंत आता जातो आणि वरदसाठी गिफ्ट आणतो आणि म्हणतो वरद हे तुझ्यासाठी. तू खूप मस्त काम केलंस. आता विनाच्या डोळ्यातून गळागळ पाणी येत असतो. जयंत म्हणतो विना वहिनी काय झालं, माझं काही चुकलं का. ती नाही रे हे आनंदाश्रू आहे. त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी जे करायला पाहिजे ते काकाने केलं. इकडे आता भावना त्या बायकांच्या घरी पोहोचते. ते एका बाईला नवऱ्याने खूप मारलेलं असतं. तिच्या तोंडाला रक्त बघून भावना खूप घाबरते आणि म्हणते ह्यांना काय झालं. दुसरी बाई म्हणते हे आमचं रोजचंच आहे. आता बरंच काही बोलणं होतं. भावना म्हणते मी तुमच्यासाठी काय करू. ती म्हणते मॅडम एक काम करा रात्री इथं या आणि माझ्या नवऱ्याचा मार खा. आता भावना आणि सिद्धू बघतच राहतात. भावना म्हणते खरंच मला काहीतरी करायचे सांगा ना. आता सिद्धू भावना आणि बऱ्याच बायका दारूच्या दुकानात जातात. सिद्धू आतमध्ये जातो आणि मालकाला फरफटत बाहेर घेऊन येतो. तो म्हणत असतो कोण आहात तुम्ही. पण सिद्धू भावनाला खुणवतो आणि भावना दुकान बंद करते. दुसरा म्हणतो ओ तुम्ही असं नाही करू शकत मालक उघडा दुकान. भावना म्हणते बघितल्या ना किती बायका आल्या, आम्ही काही करू शकतो आणि तुमच्यामुळे या बायकांना किती त्रास सहन करावा लागतो माहिती आहे का तुम्हाला. तो मालक म्हणतो माझ्याकडे लायसन आहे, तुम्ही असं नाही करू शकत, आम्ही तुमच्यावर केस करू शकतो. मला काय वाटतं ह्या सगळ्यामुळे भावना इलेक्शन जिंकेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.